हरिओम श्रीराम अंबज्ञ. माझं नाव आयुष सिंह राठी, जळगाव सिटी उपासना केंद्र. खरं म्हणजे 2011 साली बापू जळगावला आले होते 16 ऑक्टोबरला. तेव्हापासूनच आमची सुरुवात झाली बापूंकडे यायला. तर बापूंचे खूप अनेक अनुभव असतात आपल्याला गणित, कारण की प्रत्येक क्षणी तो आपल्यासोबत असतो. ती आपली तेवढी कुवत नसते की आपण त्याला ओळखू शकतो प्रत्येक क्षणाला. आपली म्हणजे आपण त्याला ओळखायला नेहमी चुकतो. अनुभव खूप भयान पण असू शकतं की म्हणजे आपल्याला त्याने जाणवू दिलं नाही. तरी मला अगणित आलेले आहेत. थोडं सांगतो मी. तर असं झालं की आता मागचा जो श्रावण महिना होता तो श्रावण महिन्यात एकदा कसं झालं, ताप वगैरे खूप आलं मला. त्या दिवशी महादुर्गेश्वर प्रपत्ती पण होती. तर एवढा ताप भरून आला मला उठायचं होत नव्हतं, हे नव्हतं होतं. मी कंटिन्युअसली तेव्हा मग मंत्रगजर सुरू केला बापूंचा. रामा रामा आत्मा रामा त्रिविक्रमा सद्गुरू समर्थ, हा कंटिन्युअसली सुरू होता. अक्षरशः मला बेडवरनं पण उठायला होत नव्हतं, पण मी तो कंटिन्युअसली जप सुरू केला. मम्मी म्हणे डॉक्टरकडे चल चल चल. मी म्हटलं हो जातो. पण काय माहिती मला गजर करायची एवढी हे झालं, तर मी कंटिन्युअसली गजर करायला सुरुवात केली. आणि म्हणजे मी जिथे उठू शकत नव्हतो तेव्हा मी एक अर्धा एक तासात म्हणजे ठणठणीत उभा झालो आणि प्रपत्ती करून पण आलो. प्रपत्ती पण व्यवस्थित झाली एकदम वगैरे वगैरे. तिकडे मी हेही केला. म्हणजे एवढा ताप असला कोणी सांगू शकत नाही की बुवा असं हे होऊ शकतं की तो लगेच उठून बरा झाला. मग परत रात्री आलो. रात्री परत तसंच सुरू झालं. मग तो गजर सुरू होता माझा कंटिन्युअसली. गजर एवढा सुरू केला झाला आणि मी खरंच सांगतो दुसऱ्या दिवशी मी ठणठणीत पूर्ण बरा झालो, डॉक्टरकडे न जाता. माझी स्थिती ती होती की मला डॉक्टरकडे जायचं म्हणजे झाल्याशिवाय झालं नसतं, कोणीही सांगितलं असतं. पण ते केवळ मंत्रगजरमुळे ते मी घरी बरा झालो. म्हणजे सिमिलर गोष्ट अशी झाली की एकदा म्हणजे नाशिकमधनं पण येत होतो मी जळगावला ट्रेनमधनं. तर तेव्हा सिमिलर गोष्ट होती ती माझ्यासोबत. मला खूप म्हणजे उलटीसारखं होत होतं. आणि प्लस आमचे हे जे होते तिकीट ते वेटिंग लिस्टमध्ये होते. तर वेटिंग लिस्टमध्ये असल्यामुळे ते आम्हाला उभं जावं लागलं होतं. तर एवढ्यात मला त्याच्यात डोकं काय दुखत होतं, मला उलटी येत होतं, उलट्यासारखं मळमळ होत होतं. तेव्हा पण मी मंत्रगजर सुरू केला. थोडा अर्धा तास कंटिन्युअसली सुरू होता आणि माझं डोकं खूप होतं की मी चक्कर येऊन खाली पडणारच होतो. तर म्हणजे विश्वास बसणार नाही की पूर्ण एवढ्या भरलेल्या ट्रेनच्या ह्याच्यात माझं मंत्रगजर सुरू आहे. एक आंटी वरतून आल्या, वरती बसल्या होत्या. त्या वरतून खाली आल्या आणि माझ्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला की म्हणे जा म्हणे वरती झोपून जा म्हणे. तर एवढी अनोळखी ट्रेन, कोणी ओळखत नाही आजच्या ह्याच्यात. त्याच्यात ते मला खाली येऊन म्हणतात की वरती जाऊन झोप. मी झोपलो. तरी 5 मिनिटांनी त्यांनी मला गोळीसुद्धा दिली येऊन पूर्ण अनोळखी ट्रेनमध्ये की हे घे म्हणे डोकं दुखून. मी त्यांना एक शब्दही सांगितलं होतं, तरी त्यांनी म्हणजे डोकं दुखण्याची गोळी दिली मला आणि पूर्ण ट्रेनमध्ये मी झोपून घरी आरामात गेलो. म्हणजे जिथे माझं मंत्रगजरचं म्हणजे एवढी पॉवर आहे हे सांगतोय मी की म्हणजे मी बराही झालो आधिमात्तेकडे मला जागाही मिळाली. खरंच मंत्रगजरची महिमा अपार आहे, हेच माझं म्हणायचं होतं. श्रीराम अंबज्ञ.